रुपाली चाकणकरांनी अखेर राजीनामा दिला। 2-3 दिवसापूर्वी भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात्याला अटक झाली होती, पण या भोंदू बाबा सोबत रुपाली चाकणकरांचे भयानक फोटो व्हायरल झाले होते। त्यावेळेसच सगळ्यांची मागणी सुरू झाली होती की रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करा। असाही दावा केला जात होता की खरात आणि चाकणकर यांचे खूप जवळचे संबंध होते। कॅप्टन खरातला विरोध करणाऱ्या लोकांवर दबाव देखील चाकणकरांनी टाकला होता असे बोललं जाऊ लागलं होतं। त्या गायब झाल्या आहेत अशी ही चर्चा उठली होती, पण अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांनी राजीनामा द्यायला भाग पडलं अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली। त्यांनी राजीनामा दिला खरा, पण त्याच्या मागचं कारण कॅप्टन अशोक खरात हे नाहीये। त्यांच्या राजीनाम्याचं कारण भलतंच आहे। कारण राजीनामा देण्याआधी त्या पोलीस महासंचालकाच्या भेटीला गेल्या होत्या। तिथे त्यांनी एक पत्र दिलं। त्या पत्रात काय होतं हे कोणालाच माहिती नाही। त्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांसोबत गेल्या। मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत चर्चा झाली। लोकांना सुरुवातीला वाटलं की अशोक खरात प्रकरणामुळेच त्यांनी राजीनामा दिला, पण याचं सत्य वेगळंच होतं। आता राजीनामा दिल्यानंतर ते कारण पहिल्यांदा समोर आलं आहे। मग काय सत्य आहे राजीनामा देण्यामागे? मुख्यमंत्र्यांनी नेमकं का कारणाने ताबडतोब राजीनामा मागितला? अशा बातम्या का व्हायरल होऊ लागल्या? या प्रकरणाचा आणि चाकणकरांचा नेमकं काय संबंध सापडला की जो आजपर्यंत सापडला नव्हता, की ज्यामुळे राजीनामा द्यावा लागला? काय आहे राजीनाम्याचं खरं कारण? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। तारीख होती 21 ऑक्टोबर 2021 ची। त्याच दिवशी रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा झाल्या। या पदाचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असतो, पण चाकणकर मागच्या 5 वर्षापासून या पदावर होत्या। आता खरं तर घटना ही 2026 ची आहे, पण याची सुरुवात 2021 मध्ये झाली होती। 3 वर्षाचा कार्यकाळ, पण चाकणकर 5 वर्ष पदावर होत्या, कारण 2024 मध्ये त्यांचा कार्यकाळ आणखी 3 वर्षांनी वाढवण्यात आला। मागच्या 5 वर्षात त्यांचं नाव अनेक प्रकरणात गाजलं होतं। अगदी अभिनेत्री तेजस्विनी पंडितला वेबसिरीजच्या पोस्टवरून नोटीस पाठवली, पण उर्फी जावेदच्या विरोधात चित्रा वाघ यांनी तक्रार करूनही महिला आयोगाने नोटीस पाठवली नाही, म्हणून त्यांच्यावर टीका झाली होती। हे पहिलं प्रकरण होतं। महिला आयोग सिलेक्टिव्ह भूमिका घेतय का असा प्रश्न प्रकरणामध्ये विचारण्यात आला होता। पण सध्या जे खरात प्रकरण घडलंय ते फार वेगळंच होतं। कुणालाच वाटत नव्हतं की याच्यावर इतकी मोठी ऍक्शन होईल, पण याचं कारण वेगळंच होणार होतं। सगळ्यात जास्त त्यांचं जे प्रकरण गाजलं होतं त्यातलं पहिलं प्रकरण होतं वैष्णवी हगवणे। 16 मे 2025 ला पुण्यात वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने स्वतःला संपवण्याची घटना घडली। वैष्णवीने सासऱ्याचे लोक हुंड्यासाठी प्रचंड छळ करत असल्याचं टोकाचं पाऊल उचललं होतं। तिच्या अंगावर मारहाणीचे वळ असल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं। त्यात महत्त्वाचं म्हणजे वैष्णवीची जाऊबाई मयुरी हगवणेंनी आपला पती, सासरा आणि वैष्णवीचा नवरा त्रास देत असल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली होती। वैष्णवी आणि मयुरीचा सासरा राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचा पदाधिकारी असल्यानं चाकणकर यांनी कारवाई करणं टाळलं का अशी चर्चा त्यावेळेस झाली होती। कारण चाकणकर यांनी मयुरीची तक्रार घेतली नाही, कारवाई केली नाही, तर हे केलं नसल्यामुळे 6 महिन्याने वैष्णवीवर ही वेळ आली नसती असाही आक्षेप घेण्यात आला। हेच प्रकरणामध्ये चाकणकर यांच्या कार्यशैलीवर प्रचंड ताशेरे ओढले गेले होते। चाकणकर यांनी यांच्या महिला आयोगाने मयुरीच्या तक्रारीची 24 तासात दखल घेतली असा दावा केला असला तरी त्याची भूमिका या प्रकरणात चर्चेत आली। त्यात जेव्हा काही संघटनांनी वैष्णवीच्या प्रकरणात कारवाई होत नसल्याबद्दल चाकणकरांना प्रश्न विचारले, तेव्हा त्यांनी मीडियासमोरच अति होतंय अशी भाषा वापरली। तेव्हाही त्यांच्या सगळ्या स्तरावरून टीका झाली होती। वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाने हलगर्जीपणा दाखवला। स्वतः चाकणकर यांनी गुन्हेगारांना पाठीशी घातलं असा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली। त्यामुळे त्यांना अडचणी चांगल्या वाढल्या होत्या, पण तेव्हा त्यांचा राजीनामा झाला नाही। ही घटना 2025 ची होती। आता 2026 उजाडलं होतं। मार्च महिना लागला होता। कॅप्टन अशोक खरातचं प्रकरण अजून बाहेर येणार होतं। रुपाली चाकणकर यांना अडचणीत आणणारं आणखी एक प्रकरण होतं ते फलटणचं डॉक्टर संपोदा मुंडे प्रकरण। पोलीस कर्मचारी गोपाळ बदनीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर मुंडे यांनी स्वतःला संपवलं। या डॉक्टर मुंडे ज्या घरात भाड्याने राहत होत्या त्या घरमालकाच्या मुलाचं प्रशांत बनकर नाव चर्चेत आलं होतं, पण या सगळ्या डॉक्टर मुंडे या प्रशांत बनकरला रात्रभर फोन मेसेज करत होत्या। या डॉक्टर महिलेची 3 वेळा बदली करण्यात आली, तरी ही महिलाच फलटणमध्ये पुष्टी का मागत असे वक्तव्य चाकणकर यांनी केलं आणि त्यानंतर स्वतःला संपवणाऱ्या पीडित मुलीचं चारित्र्यहन केल्याचा आरोप चाकणकर यांच्यावर लावण्यात आला होता। त्यानंतर चाकणकरांनी संशयित आरोपीच्या घरी जाऊन त्याचं निवेदन घेतल्याची चर्चा झाली। त्यानंतर थेट तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आयोग महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे, त्यांनी प्रथम पीडित कुटुंबाला भेटायला हवं होतं असं म्हणत संताप व्यक्त केला। तेव्हा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा असा जोर धरला होता। अगदी
अगदी त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलनं केली, पण तेव्हाही चाकणकरांचा राजीनामा झाला नाही. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाले तनिषा भिशे यात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, तेव्हा हॉस्पिटल प्रशासनावर टीका करण्यात आली. तेव्हा रुपाली चाकणकर यांनी हॉस्पिटल आधी दोषी ठरवलं आणि नंतर अहवाल आल्यावर कारवाईबद्दल निर्णय घेऊ असं म्हणत हलगर्जीपणा केल्याची टीका झाली. एकनाथ खडसे यांची जावई प्राज्वल खिरवलकर यांच्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. खिरवलकर यांच्यावर आरोप केले, तेव्हा राजकीय आरोप करण्यात चाकणकर आघाडीवर असतात, पण महिलांचे प्रश्न सोडवण्यात का नाही अशी टीका झाली. त्यात खिरवलकर यांचं प्रकरण अंमली पदार्थाचं होतं, त्यात महिलांचा अँगल नंतर समोर आला, तरी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एवढी तत्परता कोणत्या हेतूने दाखवली असे प्रश्न विचारले गेले. या सगळ्या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर अडचणीत असताना वारंवार राजीनाम्याची मागणी होत होती आणि यातच भर पडली कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे. अशोक खरात एका महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक झाली. त्यानंतर रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो व्हायरल झाले. त्यात त्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर विश्वस्त नसल्याचं समोर आलं. खरातच्या घरच्या कार्यक्रमाला त्यांची हजेरी होती. खरातचे पाय धुत असताना डोक्यावर छत्री घेऊन थांबल्याचे फोटो, केक भरवत असतानाची फोटो पुढे आले. विषय एवढंच थांबला नाही, चाकणकर अशोक खरातची तुलना पांडुरंगाशी करत असल्याचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी समोर आणला. या सगळ्यात चाकणकर यांनी कॅप्टन खरात याचं वैयक्तिक आयुष्य आणि त्याच्यावर झालेल्या आरोपाबद्दल मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबद्दल पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे असं ट्विट केलं. पण 4 मार्च 2025ला खबरदार पुढारी या दैनिकाने भोदू कॅप्टन बाबाची पोलखोल करणारी बातमी केली. याबाबत जाब आणि पुरावा विचारणारा पाठपुरावा चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून केला. त्याला उत्तर देणाऱ्या पत्रे दैनिकाचं पत्र व्हायरल झालं. त्यामुळे कॅप्टनच्या भूलथापांना महिला बळी पडत असतात, महिलांवर अत्याचार होत असतात, अनेक वर्तमानपत्र समोर आणण्याचा प्रयत्न करत असतात. चाकणकरांच्या महिला अध्यक्षाचा दबाव वापरून त्यांनी त्याच्यावर दबाव आणला असा प्रश्न त्यावर उपस्थित झाला. साहजिकच त्यांच्या अडचणी वाढल्या. त्या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी चाकणकर या खरातच्या मदतीनं तंत्रमंत्र विद्या करत होत्या. त्यांनी सोमवती अवश्याला आपलं बोट कापून रक्त अर्पण करत पूजा केली होती असे गंभीर आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खरात प्रकरणात त्यांची नावं आहेत, त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलं. मुळात चाकणकर या आमदार नाहीत, खासदार नाहीत, त्यांच्याकडे जबाबदारी होती महिला आयोग पदाची. पण आतापर्यंत पीडित महिलांना वाचवण्याऐवजी त्यांचं नाव आरोपींना वाचवण्याच्या हलगर्दीपणामुळे चर्चेत आलं होतं. त्यांनी कारवाईची टाळाटाळ, आधी दोषी ठरवणं, नंतर अहवालावर कारवाई करणं असं म्हणणं, अशा प्रकारे त्या पाठीशी घालत होत्या अशा चर्चा सापडल्या. आता जो अशोक खरात आपल्या ऑफिसमध्ये बोलून महिलांवर अत्याचार करत होता, त्याच अशोक खरात विरुद्ध बोलणाऱ्या वृत्तपत्रांचा आवाज दाबल्याने चाकणकर यांना सहआरोपी करण्याची मागणी देखील आता जोर धरू लागली. फक्त कॅप्टन अशोक खरात प्रकरणच नाही, तर आतापर्यंत समोर आलेल्या प्रत्येक प्रकरणामध्ये आता अशी यांची नावांची चर्चा वेळोवेळी त्या ठिकाणी झालेली आहे. 2021 पासून तर 2026 पर्यंत त्यांची कारकीर्द ही खूपच वादास्पद राहिलेली आहे. आणि या प्रकरणामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशी चाकणकरांची परिस्थिती झाली. शेवटी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला. अशोक खरात प्रकरणाचं निमित्त ठरलं, पण हा घडा त्यांचा भरला गेला होता तो आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकरणामुळे अशी देखील चर्चा सुरू झाली. तर या सध्याच्या घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.